या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील अनेक वर्षी या राज्यामध्ये कालच्या आश्वीच्या कार्यक्रमामध्ये शेतकरी संघटना व त्यांच्या सहयोगी संघटनांना टार्गेट करून त्यांच्यावर टीका केली। महाराष्ट्रामध्ये हमी ऊस भाव मिळण्याच्या संदर्भात या संघटनांनी जे आंदोलन उभारलं त्या आंदोलनावरती टीका करत त्यांना सहकारी साखर कारखाने चालवून दाखवण्याचं आवाहन केलं। या निमित्तानं मला त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की जर साखर सम्राटांनी जर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे ऊस भाव जर दिले असते तर कदाचित या शेतकरी संघटनांसारख्या संघटनांचा उदय झाला नसता। आणि शेतकरी संघटना ह्या सामाजिक संघटना आहेत। या लोकशाहीमध्ये सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या ह्या संघटना आहेत, ज्याला आपण दबाव गट म्हणतो। या लोकशाहीचा भाग आहेत आणि एक सरकारचा भाग म्हणून, एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून नामदार राधाकृष्ण विखे यांनी शेतकरी संघटनांसारख्या संघटनांचा आदर करण्याची आणि त्यांच्या भूमिकेला सन्मान देण्याची गरज आहे। केवळ त्यांना आव्हान देऊन हा प्रश्न सुटणार नाही। जर सरकारने हमी ऊस भाव देण्याच्या बाबतीतली जी काही भूमिका आहे त्या बाबतीत जर माघार घेतली नसती तर कदाचित जे 2 शेतकरी बळी गेले या राज्यामध्ये ते गेले नसते, किंवा ज्या शेतकऱ्यांच्या आज आत्महत्या या राज्यामध्ये होत आहेत त्या झाल्या नसत्या। शेतमाल भावाचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून या राज्यामध्ये हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे आणि कृषी मंत्री म्हणून एक जबाबदारीची भूमिका त्यांनी बजावली पाहिजे अशी आमची शिवसेनेची व शेतकरी संघटनेची भूमिका आहे। म्हणून मी त्यांना आव्हान करतो की अनेक जण ह्या समाजामध्ये साखर कारखाने टाकण्यासाठी सक्षम आहेत, साखर कारखाने चालवण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत, परंतु जी संकुचित किंवा प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी सरकारने साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे ती त्यांनी बदलावी। साखर उद्योग हा मुक्त करावा, त्याच्यामध्ये स्पर्धा येऊ द्यावी आणि आमच्या शेतकऱ्याला त्या स्पर्धेमधून चांगल्या प्रकारचा भाव मिळेल आणि आमचा शेतकरी सदन होऊ शकेल, तो कर्जमुक्त होईल, त्याला कुठल्या प्रकारची कर्जमाफीची पाकीटची गरज पडणार नाही किंवा वीज बिल माफीची सुद्धा त्याला गरज पडणार नाही तो जर सदन झाला तर। आणि त्याच्यासाठी आमच्या शेतकरी संघटनेची आणि शिवसेनेची मागणी अशी आहे की श्रीरंगराजन समितीने जे काही शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारशीचा स्वीकार ह्या सरकारने केला पाहिजे आणि एक कृषी मंत्री म्हणून त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका ही राधाकृष्ण विखेंनी दाखवली पाहिजे। केवळ टीका करून चालणार नाही। जर सरकारने जर त्यांची ताठर भूमिका बदलली नाही तर कदाचित अशाच प्रकारच्या आंदोलनाला इथून पुढे सुद्धा त्यांना सामोरं जावं लागू शकतं। अशा प्रकारचा ठोस इशारा मी शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या